अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील ग्रामपंचायतला लागून असलेला कोंडवाडा तत्कालीन सरपंच व सचिवांनी परस्पर गावातील एका व्यक्तीस जागा विकून त्याची रजिस्टर खरेदी सुद्धा करून दिली होती। दीपक घोम यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी सदरचा मोबदला लेख अवैध ठरविला आहे। या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। तत्कालीन सरपंच दीपमाला सरदार व सचिव विनय जाधव यांनी ग्रामपंचायतच्या बाजूला असलेली कोंडवाड्याची जागा गावातील गजानन बानाईत याला नियमबाह्य पद्धतीने खरेदी करून दिली होती। खरेदी करताना किंवा हस्तांतरित करताना ग्रामपंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नव्हती। याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक घोम यांनी या नियमबाह्य प्रकाराची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व गटविकास अधिकारी यांना दिली होती। मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पांडा यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन सरपंच व सचिव यांनी केलेली जागेसंबंधी रजिस्टर खरेदी अवैध ठरविली असून त्या जागेवर संबंधिताने केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याचे आदेश दिलेत। ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात देऊन भविष्यात चांगल्या कामासाठी उपयोगी आणता येईल असेही आदेशामध्ये नमूद केले आहे। ग्रामपंचायतने केलेल्या मालमत्ता घोटाळ्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती। अखेर ती जागा परत मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता। गावकऱ्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दीपक घोम यांनी दिली। या निर्णयाने सरपंच विजय ढेपे, उपसरपंच संगीता सरदार, धनराम घोम, कैलास घोम, रेखा सरदार, अलका सरदार, प्रबोध दाभाडे, श्रद्धा खवले व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी समाधान व्यक्त केले। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।